बरं का मित्रांनो, तुरीच्या शेंगा घरी आणल्यात आणि आणखी कढी गोळे बनवून नाही खाल्ले तुम्ही तर मग काय केलं? चला तर मग आज आपण आपल्या स्वयंपाकघरात बनवणार आहोत कढी गोळे. याला कढी लवट सुद्धा बनतात आणि तुम्ही तुरीच्या दाण्याचे कोफ्ते सुद्धा म्हणू शकता याला. बघू शकता मी एकदम परफेक्टरित्या आणि घरच्या बेसिक सामानाने बनवलेले आहेत. हे खायला खूप टेस्टी लागतात. आंबट आंबट चव लागते याची आणि एकदम परफेक्ट तरीकेने बनते. तर चला मग सर्वात आधी आपण कढई गरम होऊ दिली. त्यामध्ये अर्धा चम्मच जिरा, 7 ते 8 लसण पाकळ्या, त्याचबरोबर 7 ते 8 हिरवी मिर्च आणि या सगळ्यांना थोडं तेल टाकून भाजून घेतलाय व्यवस्थित भाजून घेऊ लसण, मिरची आणि जिरे. त्याचबरोबर 2 वाटी इतके तुरीचे सोले आपण यामध्ये टाकून देऊ आणि थोडं याला खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ. व्यवस्थित मिसळू आणि याला 2 ते 3 मिनिट भाजून घेऊ. जास्त नाही भाजायचा आहे, फक्त थोडा कलर बदलपर्यंतच भाजायचा आहे. चला तर मग हे पूर्ण सामग्री भाजून झालेली आहेत. याला आपण काढून घेऊ एका कटोऱ्यामध्ये. त्याचबरोबर यामध्ये थोडा कोथिंबीर बी टाकून देऊ. आता याला एक कटोऱ्यामध्ये आपण काढून घेऊ. बघू शकता आपण तुरीचे दाणे, हिरवी मिरची, सांबार, लसण, जिरं व्यवस्थित थंड करून याला दरदर आपण वाटून घेतलेलं आहे. एकदम बारीक नाही वाटायचा आहे, दरदर वाटायचा आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता, 2 लाल मिर्च आणि कस्तुरी मेथी घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 वाटी इतके आपण दही घेतले आहे. त्याला व्यवस्थित फेटून घेतले आहे. तर आपण बघू शकता 2 वाट्या प्रमाण आहे याचं. आता यामध्ये आपण 2 वाटी इतके पाणी ॲड करू आणि 1 चम्मच बेसन ॲड करू यामध्ये आणि व्यवस्थितरित्या मिसळून घेऊ. हे मिसळून झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये 1 मोठे चम्मच तेल ॲड करणार. तेलाला व्यवस्थित गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित तडकू द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे थोडा खरपूस कलर येईपर्यंत. त्याचबरोबर जो वाळलेल्या आपण 2 लाल मिरच्या घेतल्या होत्या त्या पण टाकून देऊ आणि व्यवस्थित भाजून घेऊ. आपण बघू शकता व्यवस्थित भाजलेले आहे. आता यामध्ये अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट व्यवस्थित मिसळून घेऊ आणि जे दही आपण घोटून ठेवलेले होते ते यामध्ये ॲड करून देऊ. त्याचबरोबर यामध्ये आपण 1 ग्लास पाणी आणखी ॲड करणार आहात. पहिले प्रमाण बघून घेऊ कसे आहे दह्याचे. थोडा घट्ट वाटत आहे तर 1 ग्लास पाणी यामध्ये आणखी ॲड करणार आहे मी. तुम्ही तुमच्या जरूरतेनुसार पाणी टाकू शकता. परफेक्ट. आता आपला या पाण्याला व्यवस्थितरित्या उकळू द्यायचे. फोडणीला जे फोडणी आपण घातलेली आहे दह्याची त्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. जे कस्तुरी मेथी आपण घेतलेली होती ते पण ॲड करून देऊ. व्यवस्थितरित्या मिसळून घेऊ सर्व कस्तुरी मेथी तडक्यामध्ये आणि या फोडणीला व्यवस्थित उकळी येऊ देऊ. मीठ टाकायचं विसरलो होतो आपण, तसं मीठ टाकून घेऊ चवीपुरतं. मिठाला व्यवस्थित मिसळून घेऊ फोडणीमध्ये आणि याला उकळी येण्यासाठी आपण सोडून देऊ.
त्याचबरोबर जे तुरीचे दाणे आपण वाटून घेतलेले होते त्यामध्ये थोडी हळद, थोडं मीठ टाकू आणि 2 मोठे चमच बेसन ऍड करू. कारण जे आपण गोळे बनवणार आहेत ते तुटले नाही पाहिजे, त्यामुळे आपण थोडं बाइंडिंगसाठी यामध्ये बेसन टाकलेलं आहे. आपण बघू शकता या प्रकारे याचे गोळे बनवून घेऊ. तुम्ही चापटरित्या पण गोळे बनवू शकता. मी लाडूसारखे गोळे बनवलेले आहेत. बघू शकता या प्रकारे सर्व गोळे तयार करून घेऊ. दुसरी इकडे फोडणीला बी उकळी आली आहे. तुम्हाला वाटत असेल की दही फुटलेलं आहे, दही फुटलेलं नाही आहे. जे आपण वाटण केलेलं होतं ते मी थोडं त्यामध्ये टाकलेलं होतं म्हणून तसं दिसत आहे. आणि त्याचबरोबर आपण पूर्ण गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता हे गोळे आपण एक एक करून उकळी आलेल्या फोडणीमध्ये टाकू. कोणाला वाटत असेल की दही फाटलेलं आहे, पण दही फाटलेलं नाही आहे. जे तुरीच्या बियाचे वाटण आपण वाटले होते आणि फोडणी थोडी घट्ट येण्यासाठी मी त्यामध्ये ते वाटलेलं सारण ॲड केलं आहे, त्यामुळे तसं दिसत आहे ते. चला तर मग पूर्ण आपण जे गोळे बनवलेले आहेत ते यामध्ये ॲड करून देऊ. आपण बघू शकता पूर्ण गोळे यामध्ये ॲड केलेला आहे. आता याला व्यवस्थितरित्या 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजून जातात हे गोळे. थोडा सांबार ॲड करून देऊ. हलक्या हाताने मिसळवायचा आहे सांबार, कारण गोळे तुटू शकतात. आणि याला व्यवस्थितरित्या आपण एक उकळी येऊ. साधारणतः 5 मिनिटच लागतात उकळी याला. बघू शकता गोळे थोडे शिजलेले आहे. आणखी 2 मिनिट शिजवायचे आहे आपल्याला, जास्त नाही शिजवायचे आहे. पूर्ण मिळून आपल्याला फक्त 5 मिनिटे शिजून घ्यायचे आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण गोळे वर आलेले आहे. यामध्ये हेच समजते की गोळे व्यवस्थित शिजलेले आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ, कारण गोळे शिजल्यानंतर वर येतात. आपण बघू शकता पूर्ण गोळे वर आलेले आहे, एकदम परफेक्ट. तुम्ही रंगत बघू शकता कढी गोळ्याची आणि टेक्स्चर पण बघू शकता. व्यवस्थितरित्या एक बी गोळा आपल्याला फुटलेला नाही आहे, पूर्णपणे व्यवस्थित बनलेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी थोडी बी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे. आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि सोबत हाईप करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्यानंतर. चला तर मग सर्व करून घेऊ. कढी गोळे गरमागरम भाकरी, ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम परफेक्ट लागतात. जर तुमच्या घरी ज्वारीची भाकरी नसेल तर तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्हा सगळ्यांचा आभार व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू फॉर वॉचिंग. चला तर मग भेटू नेक्स्ट रेसिपी व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना. Amazing!